पासूनची ही परंपरा आनंद भरोसेंच्या नेतृत्वाखाली गेली 5 वर्ष कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय। मला असं वाटतं की त्यांनी 4 वर्ष जो कार्यक्रम घेतला होता, आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता, म्हणून या वर्षी शासनाला त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो। खरं तर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो। तर इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतंय आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायची नसते, तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे। या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे। आमच्या दृष्टीने देखील त्याचा आदर आहे। सर, परभणीतल्या उद्योगाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे एक निवेदन देण्यात आलेलं आहे। परभणीतली MIDC इथं नामशेष झाली, नवीन MIDC प्रस्तावित आहे। तर एक मोठी आनंदजींनी आणि राजेश विटेकर साहेबांनी मला निवेदन दिलेलं आहे। मी त्यांना शब्द दिलाय की येत्या 15 दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जसं शक्य असेल तसं सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर परभणीच्या MIDC बाबत पालकमंत्री महोदयांना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि सकारात्मक MIDCच्या बाबतीत निर्णय घेतले जातात। मोठ्या प्रकल्पांवर आता येणाऱ्या दिवसामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची नजर असणार आहे अशी माहिती कळते। मुख्यमंत्र्यांपासून निघालेलं फाईल काय तथ्य आहे? पहिली गोष्ट अशी आहे की जशी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे, जशी उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे, तशी एक कोऑर्डिनेशन रूम आहे। त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही। तिन्ही नेत्यांनी जर मनावर घेऊन ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रियेमधनं योग्य तो समन्वय साधला तर लवकर आपली कामं होतील। त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन रूम केली, याच्यामध्ये काय वावगं वाटून घेण्याचं काही कारण नाही। टंगड्या घालण्याचं काम सुरू आहे महायुतीमध्ये असं संजय राऊत यांनी विधान केलंय। तर उपमुख्यमंत्री शिंदेने मला शहाणपण शिकून असं देखील ते म्हटलंय संजय राऊत। मी अनेक वेळा सांगितले साहेब की त्यांच्या पत्रकार परिषदेला सारखं उत्तर देऊन आहे त्याच्यापेक्षा कोणाला मोठं करण्यामध्ये अर्थ आहे असं मला वाटत नाही। त्यांची भूमिका ही शिवसेनेची युबिटीची भूमिका आहे, आमची भूमिका शिवसेनेची लोकांच्या विकासाची भूमिका आहे। म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा उद्या रत्नागिरीमध्ये असताना देखील त्यांनी मला सांगितलं की माझ्या दौऱ्यापेक्षा हे कृषी प्रदर्शन महत्वाचं आहे, तू तिथं जा। ही काम करण्याची पद्धत आहे। म्हणून मला असं वाटतं कोण काय बोलतं याच्यापेक्षा 230 आमदारांपेक्षा जास्त मॅन्डेट देऊन आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेवर बसवलं, त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी त्यांना मिळालेली आहेत। सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटलंय त्याचा नक्की आपण अभ्यास करू, परंतु ही जी योजना आहे, जी काय महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहे, ही योजना बंद होणार आहे। तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी वक्तव्य केलं। कुठेतरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे बाजूला पडतायत असं वाटतंय का? कारण मागच्या सातत्यानं काही जर बघितल्या बैठकांमध्ये शिंदे साहेब नसतात, ह्याचं पकडून तसं काही आहे का की बाजूला साधल्या जाते? एकाच बैठकीला माननीय एकनाथ शिंदे साहेब नव्हते, त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी दिलेलं आहे। मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणि मागच्या कॅबिनेटला स्वतः एकनाथ शिंदे साहेब होते, त्याच्यामुळे मिटिंगला जायचं नाही किंवा कोण बोलवत नाही याचा भाग नाही। ऑपरेशन टायगर बाबत तुम्ही विधान केलं होतं, मात्र असं पाहण्यात आलं की फार मोठे मासे काही गळाला लागले नाही शिवसेनेला। मोठे मासे म्हणजे कसं, आता कोण लावायचं? खासदार आमदार असे कोणी एक लक्षात घ्या, काल राजन साळवी आले, त्यांनी देखील 70,000 मतं मिळवलेली होती। त्याच्यामुळं आपण मोठा मासा याची व्याख्या तुमच्या मनामध्ये काय मला माहित नाही। आता काल जेवणावरनं देखील वाद झालेले आहेत, स्नेहभोजनावर। थांबा जरा, म्हणजे एकदम आणि टायगर ऑपरेशन हे नाव काय आम्ही दिलेलं नाही। टायगर ऑपरेशन हे बारसं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं असल्यामुळे, ते चांगलं नाव असल्यामुळे आम्ही ऐकतो आणि ऑपरेशनची काहीच आवश्यकता नाही। शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये एवढं चांगलं काम केलंय, एवढा महाराष्ट्राचा विकास केला, एवढा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विश्वास वाढवलाय आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेल्यामुळं हीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची आहे हे युबिटीतल्या लोकांना देखील उशिरा का होईना पण कळल्यामुळं कुठच्याही ऑपरेशन शिवाय लोक शिंदे साहेबांसोबत येत आहेत। मराठवाड्यातील काही नेते आहेत का यामध्ये त्यांना कळालं की शिवसेना खरी युबिटी नाहीये? मला असं वाटतं की नावं सांगून सस्पेन्स असंच राहू दे ना।